नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाले आज आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। या ठिकाणी आपण पाहाल तर तब्बल पीक विम्याचे 60 कोटी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। पॉईंट टू पॉईंट इकडे कव्हर करणार आहोत। शासन निर्णय आपल्या स्क्रीनवरती असणार आहे, सर्व काही आपल्याला समजून येईलच। असे दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओंचा लाभ या ठिकाणी घेत राहा। त्याचबरोबर जर चॅनलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर अगदी 29 रुपयापासून चॅनलचे मेंबरशिप सुरू होते। एका वडापाव 2 वडापावची किंमत आहे आणि अगदी आपण प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ या ठिकाणी या छोट्याशा किमतीमध्ये घेऊ शकता। अधिक माहितीसाठी जॉईन बटनावर क्लिक करून जाणून घेऊ शकता। ठीक आहे, तर अपडेट्समध्ये पुढे जाल तर आपल्याला कल्पना येईल की एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। एक नव्हे तर 2-3 शासन निर्णय आपण याआधी कव्हर केले, त्यापैकी एक हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24साठी विमा हप्ता वाटप करण्यासाठी आपण पाहाल तर अग्रिम रक्कम 60,76,20,714 एवढी रक्कम अंमलबजावणी करण्यासाठी विमा कंपन्यांना वितरित करण्यासंबंधित परवानगी मिळालेली आहे। खरीप विमाचा अपडेट्स आपण कव्हर केलं होतं। दुसरा हप्त्यासंबंधित 2069 कोटी मिळालेले आहेत। तो GR पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली पाहून घ्या। आणि इकडे आपण आता रब्बीचं पाहाल तर रब्बी हंगाम 2023साठी अग्रिम स्वरूपात तब्बल 60,76,20,714 एवढी रक्कम या ठिकाणी शासनाने वितरणास मान्यता दिलेली आहे। GR स्क्रीनवर आहे। आपण विमा कंपन्या पाहू शकता। भारतीय कृषी विमा कंपनी असेल, चोरामंडल जनरल इन्शुरन्स असेल, HDFC असेल, अशा प्रकारे ज्या विमा कंपन्या ज्या विभागामध्ये ही संपूर्ण प्रोसेस राबवत आहेत त्या सर्व या ठिकाणी विमा कंपन्यांना ही रक्कम मिळालेली आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते। ओरिएंटल असेल, जनरल इन्शुरन्स असेल, SBI असेल, तर अशा सर्व कंपन्यांना रक्कम प्राप्त झालेली आहे। त्यामुळे आपले जे प्रश्न होते की विमा केव्हा मिळणार ते इकडे मार्गी लागलेले आहेत। खरीपाचा देखील अपडेट्स कव्हर केलेले, ते पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। PM सूर्यघर योजना एक अतिशय चांगली योजना आपला या ठिकाणी आता सुरू झालेली आहे, ते देखील आपण अपडेट्स कव्हर केलेले। तर असे महत्त्वाचे अपडेट्स आपण कव्हर करतच असतो। आपण पाहिलं नसेल तर चॅनलवरती ते मिळून जातील। तुर्तास या व्हिडिओ संबंधित फीडबॅक पोहोचवा। जय हिंद, धन्यवाद।